नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं काव्यमनच्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा फार दिवसांनी आपली भेट होतीये म्हणून क्षमस्व. पण आज एक खूप इंटरेस्टिंग कविता मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि कवितेचं नाव आहे अनय. डॉक्टर अरुणाताई ढेरे यांनी लिहिलेली ही कविता आहे आणि अरुणाताई ढेरे या माझ्या फार आवडत्या लेखिका आहेत, कवयित्री आहेत. काव्यमनच्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी डॉक्टर अरुणाताई ढेरे यांनी लिहिलेली माझ्या मित्र नावाची एक कविता सादर केली होती आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला, खूप अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. त्यासाठी आय एम रिअली ग्रेटफुल अँड थँकफुल. त्या व्हिडिओनंतरच आपल्या एका व्ह्यूअरने अनय नावाची डॉक्टर अरुणाताई ढेरे यांनी लिहिलेली ही कवितासुद्धा तुम्ही वाचून दाखवा असं सुचवलं आणि म्हणून खास हा व्हिडिओ. डॉक्टर अरुणाताई ढेरे यांनी आजवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत, अनेक कविता लिहिल्या आहेत आणि मला असं वाटतं की त्या प्रत्येक विषयाबद्दल भरपूर विचार करून, प्रत्येक बाजूने त्या विषयाचा विचार करून मग त्यांचं मत मांडत असतील किंवा कविता लिहित असतील. म्हणून त्यांचं लिखाण खूप पूर्ण वाटतं. अनय नावाची ही जी त्यांची कविता आहे ती राधा, कृष्ण आणि राधिकेचा नवरा म्हणजेच अनय यांच्या नात्यावरती आधारलेली आहे. आपण लहानपणापासूनच राधा कृष्ण यांच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकत आलो आहोत आणि आता मोठं होऊन कुठेतरी असं वाटतं त्यांच्यासारखं प्रेम आपल्याही आयुष्यात असावं. पण एक फार इंटरेस्टिंग फॅक्ट यांच्या नात्यातली अशी आहे की राधिका आणि कृष्ण यांनी त्यांचं आयुष्य कधी सोबत घालवलं नाही, त्यांना ते घालवता आलं नाही. श्रीकृष्णाने रुक्मिणीशी लग्न केलं आणि राधिकेने अनयशी लग्न केलं. आपली बायको ही कोणाच्या तरी दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे आणि कदाचित ती तिच्या आयुष्यात आपल्याला तितकं महत्त्वाचं स्थान देऊ शकणार नाही हे जाणून सुद्धा, हे माहीत असून सुद्धा अनयने राधिकेशी जे नातं सांभाळलं, जे नातं निभावलं ते खूप अद्भुत आहे आणि तितकीच अद्भुत ही आजची कविता आहे. मुक्त छंदातली ही कविता आहे आणि राधिकेला डायरेक्ट करून लिहिलेली ही कविता आहे. कविता वाचून दाखवते. अनय. नक्षत्राच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात. नक्षत्राच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात. मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून. नक्षत्राच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात. मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होतं त्याला अगदी पहिल्यापासून. तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला न घेता येणारी. तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला न घेता येणारी. ओळखून होता तो आतून आतून खोल मनातून. तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देव पाहिले नाहीत आपले डोळे. तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देव पाहिले नाहीत आपले डोळे आणि नाही कधी गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंद करणारे धुंद मधीर निळे तळे. त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचं आळतं लावलेली तुझी पावले. त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचं आळतं लावलेली तुझी पावले. घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता, काठोकाठ भरून होता तो तुझ्या नुसत्या आसपास वावरण्याने. तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता, तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता. पाहिलं होतं त्यानं तुला उंच बेभान उसळताना, रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना, मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना, पिसावताना, रसावताना, अस्तित्वाचा कण अन कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना. कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेल्या अतृप्तीची. कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेल्या अतृप्तीची, दुःखाचं नख लागलेल्या काळजाची. तडफड कळली शर्थेची, कळली कशी असते स्त्री प्रेमात भरतीची आणि सरतीची. तू हरलीस हेही त्याला कळलं, तू हरलीस हेही त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस. तू हरलीस हेही त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस. स्वत्व सांभाळून उरलीस तशीच हेही कळलं. त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला. त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला. त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला. पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत, पाठ फिरवून नाही उणी करत, घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो. आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो. राधे पुरुष असाही असतो, राधे पुरुष असाही असतो.
ही फार छान, फार सुंदर, मला फार आवडलेली कविता आहे. ज्यांनी कुणी मला ही कविता वाचून दाखवायचं सुचवलं, त्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद म्हणते. तुमच्यामुळे मला ही कविता आज वाचता आली, समजून घेता आली आणि आज काव्यमनच्या रसिकांपर्यंत ती पोहोचवता आली, त्यांच्यासमोर सादर करता आली. एक फार मजेशीर गोष्ट मी सांगते. मी जेव्हा ही कविता वाचत होते, समजून घेत होते, तेव्हा मी सहज अन या नावाचा अर्थ Googleवरती सर्च केला आणि आय वॉज लिटरली अमेज्ड टू नो की अन या नावाचा अर्थ श्रीकृष्ण असाच होतो. म्हणजे कुठेतरी श्रीकृष्णाचंच एक रूप अनय आहे आणि त्यानेच राधिकेशी लग्न केलं. असा कुठेतरी समज आहे का? असा प्रश्न मला पडतो. तुम्हाला या गोष्टीबद्दल काही माहीत असेल तर प्लीज कळवा. तुम्हाला ही कविता कशी वाटली हेही कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी साहित्य हे खूप समृद्ध आहे आणि मराठी साहित्य किंवा कविता या लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी माझी मनापासून फार इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. जमेल तसे प्रयत्न करत राहणार आहे. काव्यमन हा त्याचाच एक छोटासा भाग आहे असं समजा. तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल, ही कविता आवडली असेल, माझं सादरीकरण आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत काव्यमनला पोहोचवा. माझी खूप मनापासून रिक्वेस्ट आहे. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.